त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापले असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। युवा नेतृत्व आणि प्रभावी जनसंपर्कांसाठी ओळखले जाणारे सूरज आनंदा पाटील हे भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले। अधिकृत उमेदवारी जाहीर होताच त्यांनी आज दिमाखात उमेदवारी अर्ज दाखल केलाय। समाजकार्यातील सातत्य, लोकांशी निगडीत राहण्याची शैली आणि तरुणांच्या प्रश्नांवर भक्कम पकड या गुणांमुळे सूरज पाटील यांच्याकडे प्रभागातील नागरिक आशेने पाहत आहेत। युवकांमध्ये रोजगार निर्मिती, कौशल्य विकास केंद्रे, महिला सबलीकरणासाठी मिशन मोहीम अशी ठोस विकास दृष्टी त्यांनी स्पष्ट केली आहे। युवा वर्ग आणि महिलांच्या प्रगतीसाठी नियोजित कामे राबविणे माझा संकल्प आहे। नागरिकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी विकासाच्या कामातून सार्थ करेन असे सूरज पाटील म्हणाले। जास्तीत जास्त मतांनी मला विजय करा, तुमच्या विश्वासाचे सोनं करेन असे त्यांनी आवर्जून सांगितले। प्रभागातील समस्या प्रत्यक्ष पाहून त्यावर तातडीने उपाययोजना आखणे, लोकांशी सातत्याने संपर्क ठेवणे ही त्यांची जमेची बाजू आहे। उमेदवारी अर्ज दाखल होताच प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रभाग क्रमांक 8च्या लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले। भाजपाच्या अधिकृत पाठिंब्यामुळे सूरज पाटील यांची उमेदवारी आणखी मजबूत झाली असून आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधील ही लढत विशेष ठरणार आहे। प्रभाग क्रमांक 8 मधून मी उमेदवारी करत आहे। माझे नाव सूरज आनंदा पाटील आहे। सर्व भारतीय जनता पार्टीकडून माझा इच्छुक उमेदवारीचा अर्ज आज भरलेला आहे। मी सगळ्यांनी आशीर्वाद असतो। समाजकार्यामध्ये सुद्धा आग्रही होतो आणि सगळं आमच्या गल्लीने आम्हाला इच्छुक उमेदवार करावा असा विनंती केली होती, त्यामुळे आज आम्ही अर्ज दाखल केला। प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोणत्या प्रमुख समस्या आहे आणि त्या निवडून आल्यानंतर कशा सोडवणार? प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमच्या इथं रस्त्याच्या थोड्याफार सुविधा आहे, त्या आम्ही करू। कचरा वगैरे काय असेल ते पाहू, या सगळ्या सुविधांचा आम्ही विचार करू। प्रभागातील तरुणांना, ज्येष्ठ नागरिकांना निवडून आल्यानंतर काय सुविधा प्रभागातल्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही एखादं गार्डन तयार करू। आम्ही सर्वांना लहान पोरं वगैरे त्यांना खेळण्यासाठी एखादं गार्डन बनवू आणि आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही क्रीडांगण वगैरे आम्ही बनवणार आहे सर्वांसाठी। महिलांसाठी सुद्धा आम्ही बचत गटातून काही ना काही कार्यक्रम आम्ही राबवत आहोत। काय आव्हान करावं? सगळ्या मतदारांनी आम्हाला 2 तारखेला बेरोजगारांनी विजय करावे ईश्वरचरणी सर्व मतदारांना माझी एकच विनंती आहे की सर्वांनी सूरज पाटील यांना भरघोस मताने निवडून द्यावे आणि प्रगतीसाठी, प्रभागाच्या प्रगतीसाठी सर्वांनी त्यांना हात द्यावं आणि निवडून द्यावे। क्रमांक 8 मधून युवा अत्यंत तरुण तडफदार उमेदवार सूरज पाटील भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे व आता या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे। या ठिकाणी मी सांगेन की युवकांना संधी मिळावी यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहील व सर्व वार्डातील प्रभागातील लोकांनी युवा उमेदवाराला संधी द्यावी व त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो। प्रभाग क्रमांक 8 मधून सूरज पाटील भाजप पक्षाच्या वतीने उमेदवारी करत आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा। सर्व मतदारांना विनंती करतो, सूरज पाटील हे नवीन चेहरा या निवडणुकीमध्ये आलेला आहे, तर सर्वांनी यांना भरघोस मताने विजयी करावं विनंती। प्रभाग क्रमांक 8 मधून माझा पुतण्या सूरज पाटील हा उभा राहिलेला आहे। तर सर्व मतदार बंधू भगिनींना हीच विनंती आहे की आम्ही नवीन चेहरा, सामाजिक कार्य आम्ही उभे केलेलं आहे। सर्व मतदारांनी आम्हाला मदत करावं आणि निवडून द्यावं। आमचं एकच मानस आहे की त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही जेव्हा निवडून येऊ त्यावेळेला युवकांसाठी MPC UPC साठी जे काही वाचनालय असते ते वाचनालयाचे पहिले प्राधान्य आम्ही त्याला देणार आहे आणि ते आम्ही स्वखर्चाने ते वाचनालय तयार करू आणि युवकांसाठी MPC UPC तयारी त्र्यंबकमध्येच झाली पाहिजे आणि ते पुढे गेले पाहिजे असं आमची इच्छा आहे। आणि दुसरं म्हणजे त्या त्र्यंबकेश्वरमध्ये क्रिकेटचा मी खेळाडू आहे। त्या क्रिकेटचे जे त्र्यंबकेश्वरचे ग्रामीण लोक आहे, एक खेळाडू आहे, त्या खेळाडूंना कुठे वाव भेटले पाहिजे आणि त्या खेळाडूंसाठी आम्हाला एक चांगलं भरगच्च मैदान बनवायचं आहे। त्यासाठी आम्ही केंद्रातून, राज्यातून त्याची निधी आणू आणि मोठं मैदान करू आणि इथं ऑलिम्पिकसाठी खेळाडू तयार करण्याचं माझा एक मानस आहे। त्यासाठी मी माझ्या पुतण्याला त्र्यंबक नगरपालिकेच्या 8 प्रभागमधून निवडून लढवत आहे आणि सर्वात विशेष म्हणजे की त्र्यंबक नगर परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि आत्ताच मला फोन आलेला आहे की त्र्यंबक नगरपालिकेमध्ये आम्हाला तिकीट मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे। तरी सर्वांना विनंती आहे की सर्व मतदार बंधूंनी चांगल्या माणसाच्या मागे उभे राहावा आणि आम्हाला सर्वांना मतदारांना निवडून द्यावा ही विनंती। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।